हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर उद्या आहे आपला 25 जानेवारीचा दिवस आणि गुरुवारसुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आहे दुर्घ शर्करायुक्त योग. तर पुष्य नक्षत्र ज्या वेळेला गुरुवारी येतं तर त्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. आपल्याला सगळ्यांना गुरुपुष्यामृताचं महत्त्व माहिती आहे की हा दिवस किती महत्त्वाचा आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजे आपल्या गुरूंना खुश करण्यासाठीचा दिवस असतो. आपण जसं नवरात्रात देवींची सेवा करत असतो, कुलस्वामिनी आईला प्रसन्न करत असतो, श्रावण महिन्यात आपण महादेवांना प्रसन्न करत असतो, गणपती बाप्पांची सेवा आपण 10 दिवसात करत असतो. त्याचप्रमाणे दर वर्षातनं 3 ते 4 वेळा येणारा गुरुपुष्यामृत योग या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. या दिवशी आपल्याला गुरूंची सेवा करायची असते. अर्थातच आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा करतो, आपले जे आराध्य दैवत असतात आपण त्यांची सेवा करत असतो. पण ज्यांना आपण मनापासून गुरु मानतो त्या गुरूंचं पाठबळ असणं, त्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आपण त्यांना ग्राह्य धरू शकत नाही. की जेव्हा संकट येतं आपल्यावरती त्यावेळेस आपण महाराजांना लगेच धाव घेतो की महाराज माझ्यावरचं आलेलं हे संकट तुम्ही सावरून न्या किंवा तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा, अशी हाक आपण महाराजांना मारत असतो. पण त्यांची सेवा वेळोवेळी करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. कारण सेवेला आणि कष्टाला या दोघंही गोष्टींना पर्याय नाही. कारण सेवासुद्धा आपल्याला करावीच लागत असते आणि कष्टसुद्धा आपल्याला करावेच लागत असतात. तेव्हाच आपल्याला जे मिळणारं फळ असतं ते उच्च कोटीचं आणि अगदी आपल्याला मनाला हवं तसं आणि अगदी प्रसन्नतेचं असतं. तर त्याचंच एक महत्त्व साधारून यावर्षीची आपली पहिली पौर्णिमा आहे आणि जी पहिली पौर्णिमा येत आहे आपली शाकंभरी पौर्णिमा ती गुरुवारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग. तर सगळे काळयोग अगदी इतके व्यवस्थित जुळून आलेले आहेत आणि या दिवशी गुरुची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर या दिवशी जसं मी सांगितलं सेवा करणं महत्त्वाचं आहे. गुरुवार आहे तर ज्या लोकांचे गुरुवार चालू असतील म्हणजे 11 गुरुवारांची जे लोक सेवा करत असतील किंवा जे लोक नित्य सेवा करत असतात स्वामी चरित्राची असेल किंवा अन्य काही त्यांच्या ज्या नित्यसेवा असतात तर त्यांची जी सेवा आहे ती आपोआपच घडत असते. पण अशा लोकांसाठी मी आज तुम्हाला फक्त एक 5 मिनिटाची सेवा सांगणार आहे जी ज्याला कुणाला वेळ नसेल किंवा खूप म्हणजे काम असेल दगदग असेल तर त्यांनी आवर्जून नोकरदार वर्ग असतील, लहान मुलं असतील, शाळेत जाणारे असतील किंवा नोकरदार गृहिणी असतील किंवा कुठे बाहेर जायचं असेल आणि तुम्हाला सेवा करणं शक्यच नसेल तर त्या सगळ्यांसाठी 5 मिनिटाची ही सेवा आहे. कारण ही गुरुपुष्यामृत योग आणि गुरुवारी आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला सेवा करायची असते आणि ही सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ज्यांना कुणाला शक्य होत नाही त्यांच्यासाठी अगदी छोटीशी 5 मिनिटाची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. तर सेवा काय करायची आणि सेवेचं फळ हे आपल्याला मिळत असतं आणि सेवेचं फळ आपल्याला काय हवं हे आता आपण इतके स्वार्थी झालेलो असतो की आपण स्वतःच देवाला मागून घेतो म्हणजे देव आपल्याला देईल, आपण वाट बघतो यावर आपला विश्वासच नाही. आपली लिस्ट अशी ही जी असते ना ही तयारच असते की हे पाहिजे महाराज मला, ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. पण त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी सेवासुद्धा करावी लागणार असते. पण ज्यांना कुणाला वेळ नाही त्यांच्यासाठी अगदी 5 मिनिटाची सेवा आहे. आधी मी तुम्हाला सेवा सांगते आणि मग आपण बोलूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यांना कुणाला सेवा करण्याला जमणार नाही त्यांच्यासाठीच, पण जे लोक नित्यसेवा करत आहेत त्यांनी त्यांच्या नित्यसेवेत खंड पाडू नये. ते त्यांनी त्यांची नित्यसेवा अगदी गुरुवारच्या ज्या सेवा आहेत ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने कराव्यात किंवा गुरुपुष्यामृत योगाला ज्या तुम्ही विशेष सेवा करत असतात त्यासुद्धा तुम्ही कराव्यात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक बीजमंत्र आहे दत्त महाराजांचा, त्याचा आपल्याला 1 माळ जाप करायचा आहे. दत्त महाराजांचा बीजमंत्र ओम द्राम चिरंजीविनी नमः या बीजमंत्राचा 1 माळ जाप करायचा आहे. हा 1 माळ जाप करायला तुम्हाला फक्त 2 ते 2.5 मिनटं लागतील. आणि दुसरा मंत्र म्हणजे गुरु गायत्री मंत्र आहे आपला. मी तुम्हाला मंत्र सांगते. ओम गुरुदेवाय विद्मही परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात. परत एकदा सांगते. ओम गुरुदेवाय विद्मही परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात. अगदी सोपा असा मंत्र आहे. तुम्ही जेव्हा व्हिडिओ चालू असेल तेव्हा लिहून घ्या आणि 1 माळ या मंत्राचा जाप करा. या दोघंही मंत्रांचा 1-1 माळ जाप करायला तुम्हाला फक्त 5 मिनिटं लागतील. अन्य काही नाही. तुमच्याकडनं स्वामी चरित्राचं पूर्ण वाचन होणार नाही किंवा 11 माळी जाप तुम्हाला करायचं जमणार नसेल किंवा तारक मंत्र 11 वेळा म्हणायला जमणार नसेल तर आवर्जून किमान तुम्ही या 2 मंत्रांचा जाप तरी करा.
एक म्हणजे दत्त महाराजांचा बीज मंत्र आणि दुसरा म्हणजे गुरु गायत्री मंत्र. अगदी न चुकता आवर्जून म्हणजे आवर्जून प्रत्येकाने गुरुची ही सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला शक्य झालं तर अगदी महत्त्वाचा दिवस आपला या नवीन वर्षाचा आहे. तर जर तुम्हाला शक्य झालं तर या सेवेच्या जोडीला तुम्हाला ज्या सेवा करायच्या आहेत, अगदी साध्या सेवा ज्या आपण आपल्या रोजच्या आयुष्यात करत असतो, नेहमी करत असतो आणि या सेवांना पर्याय नाही, ते म्हणजे आपलं एक स्वामी चरित्र सारामृताचं संपूर्ण पारायण, 1 ते 21 अध्याय, 11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र. जर तुम्हाला शक्य नाही झालं अगदी एका जागी बसून म्हणायला, तर किमान तुम्ही प्रवास करत असाल, कुठे जात येत असाल, नोकरी ठिकाणी जात असाल, तर किमान 1 वेळा तरी तारक मंत्राचा जाप करा. कारण संकटात आपण आपल्या गुरूंना नेहमीच हाक देत असतो, आपण त्यांना सांगत असतो, आपल्या अडीअडचणी त्यांना सांगत असतो, पण सेवा करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण गुरूंची साथ असणं आपल्याला महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपला गुरुबळ जेव्हा आपला स्ट्रॉंग असतो ना, जेव्हा आपला पाया मजबूत असतो आपल्या घराचा किंवा आपल्या आयुष्याचा किंवा आपल्या कुठल्याही गोष्टींचा जेव्हा पाया मजबूत असतो ना, तेव्हा आपल्याला कुठलीही वाईट शक्ती, कुठलीही गोष्ट आपल्याला हलवू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्या गुरुबळाचा पाया मजबूत करण्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची, आराध्य दैवतांची ही सेवा करणं खूप खूप गरजेचं आहे. तर आपला जो येणारा आताचा जो उद्याचा गुरुवार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे कुणीही सेवा टाळू नका. ज्यांना कुणाला शक्य होत नसेल त्यांनी 5 मिनिटाची जी सेवा आहे आपली, ती म्हणजे दत्त महाराजांचा बीज मंत्र आणि दुसरी म्हणजे गुरु गायत्री मंत्र. या 2 मंत्रांचा तरी किमान जाप करा. आणि ज्यांना कुणाला वेळ आहे किंवा आवर्जून मी तर म्हणेल वेळ काढाच, त्यांनी प्रत्येकाने स्वामी चरित्र सारामृताचं पठण आणि 11 माळी जप करायला विसरू नका. सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हीसुद्धा सेवा करा आणि तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांनासुद्धा सांगा, जेणेकरून त्यांनासुद्धा लाभ होईल, त्यांनासुद्धा सेवेचं फळ मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात सुद्धा सगळ्या गोष्टी ज्या आहेत छान छान होतील आणि महाराजांची साथसुद्धा त्यांना लाभेल. अर्थातच कष्टाला पर्याय नाही, पण जेव्हा आपण अध्यात्म जेव्हा असतो तेव्हा आपल्याला गुरूंचंसुद्धा पाठबळ मिळत असतं. त्याच्यामुळे आपण महाराजांची सेवा करायला विसरायला नको. जर तुम्हाला आणखीन काही व्हिडिओ बाबतीत शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार.